आताच महिला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्षा हर्षदाताई फरांदेंनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा हेतू सांगितलाच आहे. योगायोगाने 14 ते 16 देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं त्याही वेळेला मी वस्त्रोद्योग मंत्री होतो आणि आता नवीन सरकारमध्ये फ्रॉम द डे वन मीच वस्त्रोद्योग मंत्री आहे. या वस्त्रोद्योगामध्ये बाकी सगळ्याला प्रोत्साहन आपण देतो, सूतगिरण्यांना प्रोत्साहन देतो, रेडीमेड गारमेंटला प्रोत्साहन देतो, पण हातमागाला आणि रेशीम उद्योगाला आपण खूपच प्राधान्य देतो. मी उद्याच रेशीम विषयामधली राज्याची पारितोषिक पुरस्कार द्यायला नागपूरला जातो आणि रेशीम विभागाचा एक मोठा कार्यक्रम नागपूरमध्ये आहे. यवतमाळमध्ये दिवसभर कार्यक्रम आहेत, संध्याकाळी नागपूरला रेशीमचा कार्यक्रम आहे. याचं कारण हा उद्योग आपल्या देशामध्ये अगदी 5000 वर्षापासून सुरू आहे आणि आपला व्यापार जेव्हा जगामध्ये सगळ्यात मोठा होता त्यावेळेला कपडे अशा प्रकारचा हातावर तयार केलेले कपडे यावर आपण संपूर्ण जगात प्रसिद्ध होतो. कारण जेव्हा मशीन्सवर काम सुरू झालं मग हातावर केलेलं जे आहे ते कॉम्पिटिशनमध्ये टिकेना आणि त्याचा हळूहळू ऱ्हास होत चालला. म्हणून मग सरकारने असं ठरवलं की हातमागावर काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं. ते काय प्रोत्साहन देत होते तर त्यांना वर्षातून 2दा फेस्टिवल अलाउन्स आपण देतो. तो 15,000 रुपये असतो. यावेळेचा गणपतीचा, गेल्या वेळेचा दिवाळीचा हा आपण दिला आणि आता गणपतीला आपण देणार. प्लस 60 नंतर रिटायरमेंटची पेन्शन आपण या सगळ्यांना दिली जातो. त्यामुळे हातमागावर काम करणारे, रेशीम उद्योगात काम करणारे, हातावर काम करणाऱ्या, साड्या करणारे, घोंगडी तयार करणारे, अशा प्रकारचे मफलर करणारे जे आहेत त्या सगळ्यांना रजिस्ट्रेशन करायला लावतोय आपण आणि 60 नंतरची पेन्शन त्यांना दरमहा 5,000 रुपये सुरू होईल. म्हणून मग अशा प्रकारची प्रदर्शनं सुद्धा त्यांना प्रोत्साहित करतात. मी हर्षदाताई, वैशालीताई या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम त्यांनी केला आणि खूप शुभेच्छा देतो. लोक येतील, बघतील, खरेदी करतील, पण आपणही कुठल्याही प्रदर्शनात गेल्यानंतर उद्घाटन म्हणजे काय तर आपण काही खरेदी केली. माझी येवणा झाली माझी 90 आणि 290ची झाली. आता इकडे जरा बघतो काय मिळतं का आणि मी बाहेर पडतो. मला पुढच्या कार्यक्रमात जायचं. खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा.